नांदेडमधील धर्माबादमध्ये मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शेकडो मतदारांना कोंडून ठेवल्याचा हा आरोप होतोय। पैशांचं आमिष दाखवून बोलावून घेतल्याचा मतदारांनीच आरोप केलेला आहे। तर कोंडून ठेवलेल्या मतदारांची नंतर सुटका देखील करण्यात आलेली आहे। भाजपकडून पैशांचं आमिष दिल्याचा मतदारांनी हा आरोप केलेला आहे। सकाळपासूनच धर्माबादमधील इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदारांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं आणि या मतदारांनीच हा आरोप केलेला आहे। इनानी मंगल कार्यालय इथं या मतदारांना पैशांचं आमिष दाखवून बोलावण्यात आलं आणि त्यानंतर तिथं डांबून ठेवण्यात आलं। हा सगळा आरोप मतदारांनीच केलेला आहे। भाजपकडून पैशांचं आमिष दिल्याचा हा मतदारांनी आरोप केलेला आहे। धर्माबादमधली ही संपूर्ण घटना आहे। आणि आज संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात, चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, नांदेडमधल्या धर्माबादमधला हा अत्यंत गंभीर असा प्रकार आहे, नेमकं काय घडलेलं आहे? मतदारांचं काय म्हणणं आहे? न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे ढकलण्यात आलेली नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद आणि मुखेड नगरपालिकेच्या मतदानाला सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याचं धर्माबाद इथे मतदान होत आहे। मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय इथे मतदारांना बोलावून मतदान करू नका असे भाजपने सांगितल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले, त्यानंतर तिथं कोणताच वाद दिसून आलेला नाहीये। जे मतदान भाजपला होणार नाही अशा मतदारांना जे आहे ते प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपकडून होत असल्याची चर्चा आहे। मात्र जे सकाळपासून मतदान या धर्माबाद मध्ये झालेलं आहे, सकाळच्या सत्रात 5.78% इतकं मतदान झालेलं आहे। आकांक्षा, बरं, धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। तर हा अत्यंत गंभीर असा प्रकार नांदेडच्या धर्माबादमध्ये घडलेला आहे। मतदारांना कोंडून ठेवल्याचा हा प्रकार उघडकीस आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।